हॅलो एव्हरीवन, आपण वन लाईनर पाहतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024मधला महत्त्वाचा डेटा पाहणार आहोत. ओके, आजचं हे 25वं लेक्चर असेल, त्यामुळे आपण आता सप्टेंबर आणि ऑगस्ट यातला जो काही महत्त्वाचा डेटा असणार आहे तो आपण पाहणार आहोत. ओके, तर आजचा पहिला वन लाईनर आहे, जगातील सर्वोत्कृष्ट देश, बेस्ट कंट्री फॉर 2024. ओके, तर तो कोणाला भेटला आहे दर्जा, किंवा त्यामध्ये कोण आलं आहे पहिलं, तर स्वित्झर्लंड. सलग तिसऱ्यांदा स्वित्झर्लंड पहिला आलेला आहे यामध्ये. ओके, सलग तिसऱ्यांदा स्वित्झर्लंड पहिला आलं आहे कशात, जगातील सर्वोत्कृष्ट देश. आता यामध्ये कोणते कोणते डायमेन्शन्स असतात किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींवर ते काढले जातात एवढं डिटेल आपल्याला विचारलं जाणार नाही. आणि जर विचारलं तर ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी असतील, म्हणजे पर्यावरण असेल, इकॉनॉमिक असेल, डेमोक्रेसी असेल, ओके, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करू शकतो किंवा त्यांना घेऊन जाऊ शकतो. ओके, जगातील सर्वोत्कृष्ट देश कोण, स्वित्झर्लंड. सलग तिसऱ्यांदा पहिला आला आहे तो. आणि भारताचा क्रमांक 2024मध्ये आहे 33वा. 23मध्ये किती होता, 30 होता. ओके, 23मध्ये 30 होता, आता आपण 33, म्हणजे आपला क्रमांक आता वाढलेला आहे किंवा त्याची खराब कामगिरी आपली झालेली आहे. 23मध्ये आपण 30 क्रमांकावर होतो, 24मध्ये मात्र आहे 33व्या. ओके, स्वित्झर्लंड, इंडिया 30 आणि 33 हे लक्षात ठेवायचं. 23ला 23-30 असं लक्षात ठेवू शकतो. 24ला आहे 33. ओके, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा वन लाईनर आहे, मतदारांना सर्व स्तरावरील न्यायाधीश निवडण्याची मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे, तो आहे मेक्सिको. ओके, म्हणजे काही मतदार आहे तर त्यांना सर्व स्तरावरील न्यायाधीश निवडण्याची मान्यता देणार आहे मेक्सिको. नंतर पुढचा वन लाईनर आहे, राज्यातील पहिले सौर ग्राम कोणता आहे, ते आहे माण्याची वाडी, पाटण. ओके, जे काय सातारामधलं पाटण आहे त्यातलं जे माण्याची वाडी आहे ते राज्यातील पहिलं सौर ग्राम आहे. ओके, सौर ग्राम आहे, तिथं 100% सौर ऊर्जाकरण झालेलं आहे. जर तिथलं तुम्ही गुगलला टाकलं माण्याची वाडी तर त्यामध्ये इमेजवर येतानाच तिथं सगळ्यात जास्त वर सोलार पॅनल दिसतं. म्हणजे प्रत्येक घरावर, अगदी पत्र्याचं जरी घर असलं तरी तिकडे तुम्हाला सोलर पॅनल दिसणार आहे घरावर. ओके, राज्यातील पहिलं सौरग्राम माण्याची वाडी, पाटणमधलं गाव आहे. पाटण कुठं, सातारा पाटण, माण्याची वाडी, 100% सौर ऊर्जाकरण. ओके, राज्यातलं पहिलं सौरग्राम, हे लक्षात ठेवायचं, हे महत्त्वाचं आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा वन लाईनर आपला, महाराष्ट्रातील पहिल्या राज्यगीत शिल्पाचं अनावरण करण्यात आले ते कुठं, मुंबई उपनगर जिल्हा. जे काय आपलं राज्यगीत आहे, आपण 2023मध्ये 19 फेब्रुवारी 2023पासून राज्यगीतास आपण अंमलबजावणी केली. ओके, तर ते राज्यगीत जे आहे ते लिहिलेलं जे आहे तर त्याचं ते शिल्पाचं अनावरण करण्यात आले, मुंबई उपनगर जिल्हा, महाराष्ट्रातल्या पहिल्या राज्यगीत शिल्पाचं अनावरण. नंतर पुढचा वन लाईनर आहे, राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024चा कोणाला जाहीर झाला आहे, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौड. ओके, राज्य शासनाचा असणारा, महाराष्ट्र शासनाचा असणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल. ओके, 2023चा सुरेश वाडकर यांना देण्यात आलेला होता, 24चा अनुराधा पौडवाल. हे दोन्ही नावं महत्त्वाचे आहेत, दोन्हीवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा वन लाईनर आहे, 27वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती, तर ती मुंबई येते. ओके, महाराष्ट्र मुंबई. 27वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024 3 ते 4 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती मुंबई. आता जो 25वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद झाली होती कटरा, जम्मू काश्मीर इथं झाली होती, त्यावर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023ला प्रश्न विचारला आहे, ते महत्त्वाचं आहे. 26वी कुठं झाली, मग इंदोर मध्य प्रदेश इथं 26वी झाली. आणि 27वी कुठं आहे, तर 27वी मुंबईमध्ये झाली. ओके, म्हणजे 25, 26, 27 लक्षात राहू द्या. त्यातल्या 25वर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023साठी. 26 इंदोर आणि 27वी जी आहे ते मुंबई. आता या दोन्हीपैकी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे महत्त्वाचं आहे. नंतर पुढचं वन लाईनर आहे, ज्येष्ठ नागरिक महामंडळाचं मुख्यालय मुंबई. ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना करण्यात आली, त्याचं मुख्यालय कुठं असणार आहे, तर ते मुंबई येथे असणार आहेत. आत्तापर्यंत जे काही 25 लेक्चर पाहिले त्यामध्ये बऱ्यापैकी नवीन महामंडळाची स्थापना, त्यांचे हेडक्वार्टर, त्यांचे मुख्यालय आपण बघितलेले आहेत. ते जोड्या लावण्यासाठी सुद्धा विचारला जातो. आणि 2023मध्ये असा प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणत्या महामंडळांची स्थापना नव्याने करण्यात आलेली आहे. ओके, मग असंही आपल्याला माहिती असायला पाहिजे की हे महामंडळ आहे की नाही. तर त्यातलं म्हणजे जे काही 4 ऑप्शन देतील त्यातला एक ऑप्शन असा देतील की आपल्याला डायरेक्ट समजून येईल की हे महामंडळ नाही आहे. ओके, तर ते आपल्याला समजून जाईल त्यावेळेस. परंतु महामंडळ आणि त्याचं मुख्यालय कुठं आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. वारकरी महामंडळाची स्थापना आपण बघितली मागच्या लेक्चरमध्ये, त्याची स्थापना बघितली, तर त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते मला कमेंटमध्ये सांगा. ओके, नंतर पुढचा वन लाईनर आहे आपला,
राजकोट सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. तर त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? मनीषा पाटणकर म्हैसकर. ओके. जे काही राजकोट सिंधुदुर्ग इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने पुतळा उभारायचा आहे, तर त्यासाठी चौकशी समिती किंवा समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीचं नाव काय? मनीषा पाटणकर म्हैसकर. यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा वन लाईनर आपला हर घर दुर्गा अभियानाअंतर्गत प्रशिक्षण किंवा आत्मसंरक्षण कुठं देण्यात येणार आहे? तर ज्या काही ITI संस्था आहेत, म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या काही ITI संस्था आहेत, त्या ITI संस्थांमधील विद्यार्थिनींना हर घर दुर्गा अभियानाअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मार्शल आर्ट असेल, कराटे असेल, हे सगळं प्रशिक्षण त्यांना दिले जाईल, जेणेकरून ते आत्मसंरक्षण करू शकतील. ओके. नंतर पुढचा वन लाईनर आहे, जगातील सर्वात मोठ्या आरोग्य शिबिराचं आयोजनाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठ्या आरोग्य शिबिराची नोंद झाली आहे. तर ते शिबिर कोणतं आहे? तर पंढरपूर आषाढी वारी शिबिर जे आहे, त्या जे काही पंढरपूर आषाढी वारी जी जाते, ओके, त्यामध्ये जे काही शिबिर राबवलं होतं, त्या शिबिराची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. कारण जगातील सर्वात मोठ्या आरोग्य शिबिर ते ठरलं होतं. त्या 15,12,774 लोक सहभागी यामध्ये झालेले होते. ओके. नंतर पुढचा वन लाईनर आहे आपला, महावाचन अभियान सप्टेंबर 2024चं सदिच्छा दूत कोण आहे? अमिताभ बच्चन. आता महावाचन अभियान म्हणजे काय? तर यामध्ये जे विद्यार्थी असतात, म्हणजे 3री ते 12वीपर्यंतचे विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग असतो. यामध्ये मग शालेय पुस्तक असतील किंवा शालेय इतर जे काही पुस्तक असेल त्याचं वाचन करायचं, जेणेकरून डेव्हलपमेंट होईल. ओके. म्हणजे विचारांची डेव्हलपमेंट होईल, वेगवेगळ्या गोष्टी समजतील. त्या अनुषंगाने महावाचन अभियान सुरू केलेलं आहे. 2023मध्ये ते सुरू केलं होतं. आणि मग 24चं जे काही सदिच्छा दूत आहे, तर ते आहेत अमिताभ बच्चन. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचं वन लाईनर आहे, ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड 2024नुसार AI मानांकन कोणाला भेटले? शक्तिकांत दास यांना भेटलेले ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड 2024 AI मानांकन. ओके. 2023मध्ये सेंट्रल बँकेचा जो काही सेंट्रल बँक जी लंडन आहे, त्याद्वारे गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार भेटला होता, की गव्हर्नर ऑफ द इयर शक्तिकांत दास यांना नामांकन भेटलेलं होतं. आता ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर्स रिपोर्ट कार्ड 2024नुसार AI मानांकन शक्तिकांत दास. ओके. हे दोन्ही महत्त्वाचं आहे, तर दोन्हीवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा वन लाईन आहे, दक्षिण आशियातील सर्वात उंच इमारत कर्नाटक इमारत जी सुरू होणार आहे, त्याला कर्नाटक गव्हर्नमेंटने मंजुरी दिली. 25 एकर क्षेत्रामध्ये ते असेल. जवळपास हाईटची ती 259 मीटर आहे. आणि जे 259 मीटर आहे ते 3 टाइम्स कुतुब मिनार, म्हणजे कुतुब मिनारची जी काय हाईट आहे तिच्या 3 टाइम्स आहे. ओके. म्हणजे उंची. आता 259 मीटर म्हणजेच जवळपास 849 फूट होतं ते. ओके. 849 फूट होतं ते. आणि मग त्या अनुषंगाने किती फ्लोअर असतील, तर त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो, की दक्षिण आशियातील सर्वात उंच इमारत असणार आहे कर्नाटक गव्हर्नमेंटची. ओके. हे लक्षात ठेवायचं. नंतर पुढचा वन लाईनर आहे, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली अशोक कुमार सिंग यांची. ओके. कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली अशोक कुमार सिंग यांची. 2023ला आपल्याला प्रश्न विचारला होता, PFRDAचे जे काही महासंचालक किंवा जे संचालक आहेत त्या पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तसंच स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. नंतर पुढचा वन लाईनर आहे, EDचे संचालक म्हणून राहुल नवीन यांची नियुक्ती झालेली आहे. राहुल नवीन. ओके. EDचे संचालक. नंतर पुढचा वन लाईनर आहे, नॅस्कॉमच्या अध्यक्षपदी राजेश नांबियार यांची नियुक्ती झाली. हे जोड्या लावण्यासाठी वगैरे विचारलं जाऊ शकतं बरं का आपल्याला. आता कर्मचारी राज्य विमा महामंडळ, ED संचालक, नॅस्कॉम हे इत्यादी, किंवा रेल्वे बोर्ड अध्यक्ष, हे 4 एका साईडला दिले जातील आणि त्यांचे नाव आपल्याला दुसऱ्या साईडला दिले जातील जोड्या लावण्यासाठी. किंवा मग यापैकी बरोबर जोडी ओळखा, चुकीची जोडी ओळखा असंही विचारलं जाऊ शकतं, डायरेक्ट जोड्या लावून. ओके. तर हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. नॅस्कॉम अध्यक्षपदी राजेश नांबियार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नॅस्कॉम म्हणजे काय? नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनी. ओके. नॅस्कॉम. नंतर पुढचं वन लाईनर आहे, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि CEOपदी सतीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. सतीश कुमार. अगोदर कोण होतं? जया वर्मा सिन्हा या होत्या. ऑगस्ट 2024मध्ये त्या निवृत्त झालेल्या आहेत. आणि त्या जया वर्मा सिन्हा ज्या होत्या त्या रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि CEO होत्या. रेल्वे बोर्डाची स्थापना 1905च्या आसपास झालेली आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत एकही महिला अध्यक्ष किंवा CEO नव्हती. तर मग त्या पहिल्या महिला अध्यक्ष CEO होत्या. आणि मग आता नियुक्ती कोणाची झाली? तर सतीश कुमार यांची झाली. जया वर्मा सिन्हा यांच्यानंतर आता सतीश कुमार आलेले आहेत. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा मग जया वर्मा सिन्हावर यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण ऑगस्ट 2024पर्यंत त्या होत्या. मग 4 महत्त्वाच्या व्यक्ती
ज्या महिला आहेत त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. महिला महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला DGP, पहिला महिला मुख्य सचिव. नंतर आपण काल वनसंरक्षण बलाचं जे बघितलं पहिल्या महिला, आणि आता जया वर्मा सिन्हा यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO असणारे पहिल्या महिला. ओके, हे जोड्या लावण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको कोण काय आहे ते. पुढचं ऑनलाईनर आहे बर्कशायर हॅथवेतर्फे बर्कशायर हॅथवे जी कंपनी आहे ती 1 ट्रिलियन बाजार भांडवल असणारी पहिली नॉन टेक्निकल कंपनी, म्हणजे टेक्निकल नसणारी किंवा नॉन टेक्निकल असणारी कंपनी बर्कशायर हॅथवे, जी 1 ट्रिलियन बाजार भांडवल तिचं आहे, ही पहिली कंपनी. यावर विचारलं जाऊ शकतो. नंतर किसान से बात रेडिओ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे 15 ऑगस्ट 2024 पासून. कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी. ओके, आता हा जो काही कार्यक्रम आहे तो किसान से बात हा मासिक असणार आहे, म्हणजे महिन्याला असणार आहे. तर घोषणा त्याची 15 ऑगस्ट 2024ला झाली. सप्टेंबर 2024 पासून तो सुरू होणार आहे. किसान से बात म्हणजे कृषी मंत्री असतील, केंद्रीय कृषी मंत्री असतील, इतर अधिकारी असतील, कृषी सेवक वगैरे सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतील, आणि मग किसान असणार आहे, आणि मग त्यांच्या मार्फत तो यांच्यामध्ये संवाद होणार आहे. ओके, किसान से बात कार्यक्रम हा जो मन की बात कार्यक्रम आहे त्यावरून हा प्रेरित असणारा हा कार्यक्रम आहे. 15 ऑगस्ट 2024 हीच डेट का सिलेक्ट केली, कारण 15 ऑगस्ट 2024 आपण जे काही महत्त्वाची न्यूज बघतो त्यावेळेस आपण बघतो की जवळपास 1500 शेतकऱ्यांना पहिल्या रांगेत किंवा VIP दर्जा देण्यात आला होता बसण्यासाठी वगैरे. ओके, त्या अनुषंगाने मग किसान से बात कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. रेडिओ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हा TV आणि रेडिओ दोन्हीकडेही प्रक्षेपित होणार आहे. लक्षात ठेवायचं, हा महिन्याला असणार आहे. नंतर पुढचा ऑनलाईन आहे आपला मल्याळम चित्रपट उद्योगामध्ये लैंगिक शोषण, लिंगभेद आणि महिलांशी अमानुष वागणूक इत्यादींसाठीची जी समिती स्थापन करण्यात आली तिचं 2017ला ती स्थापन करण्यात आली होती. तिचा अहवाल आला आहे 2024मध्ये. तर त्या समितीचे अध्यक्ष कोण होतं? न्यायमूर्ती के हेमा समिती ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षाखाली समिती स्थापन केली. केरला हायकोर्टाचे त्या मुख्य जज होत्या, निवृत्त आहेत त्या सध्या. ज्येष्ठ अभिनेत्री शारदा आणि निवृत्त IAS KB वत्सला या 3 सदस्य होत्या. ओके, म्हणजे न्यायमूर्ती के हेमा समिती होती, त्यांच्या अंतर्गत ज्येष्ठ अभिनेत्री शारदा आणि निवृत्त IAS KB वत्सला या सदस्य होते. यावर आपल्याला विचारलं जाऊ शकतं, कारण 17ला स्थापना झाली 2017ला, परंतु अहवाल मात्र आत्ता 2024मध्ये आलेला आहे. डायरेक्ट विचारला तर ऑनलाईनर विचारला जाईल, मल्याळम चित्रपट उद्योगामध्ये लैंगिक शोषण, लिंगभेद आणि महिलांशी अमानुष वागणूक इत्यादींसाठीची समिती स्थापन केलेली समिती कोणती आहे, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचं ऑनलाईन आहे रास्त भाव दुकानाचं नामकरण जनपोषण केंद्र 60 ठिकाणी करण्यात आले. तर ते कुठं गुजरात, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. गुजरात, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेशमध्ये जे रास्त भाव दुकान आहेत त्यांचं नामकरण काय करण्यात आले? जनपोषण केंद्र. आता गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश आपल्याला बरोबर वाटू शकतं, परंतु तेलंगणा वाटणार नाही, ते लक्षात ठेवायचं आपल्याला. तेलंगणा आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं, ते लक्षात ठेवायचं आहे. पुढचा ऑनलाईन आहे आपला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अभ्यासासाठीची समिती स्थापन केली. म्हणजे दोन्हीचे जे काही आहे, जुनी पेन्शन योजना आहे आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आहे, त्यामध्ये तुलनात्मक अभ्यास करणे आणि कोणती चांगली आहे यासाठीची समितीची स्थापना करण्यात आली. त्या समितीचे अध्यक्ष आहेत TV सोमनाथन, ते वित्त सचिव होते. ओके, डायरेक्ट आपल्याला कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली आहे किंवा TV सोमनाथन हे कोणत्या समितीशी रिलेटेड आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा ऑनलाईनर आहे लखपती दिदी संमेलन ऑगस्ट 2024मध्ये भरवण्यात आलं होतं जळगाव इथं. त्याला पंतप्रधानांची उपस्थिती होती. आणि मग आपल्याला हे लगेच आठवून जाईल की लखपती दिदी संमेलन जळगाव, परंतु ज्यावेळेस शिल्पदिदी महोत्सव आपण बघतो नवी दिल्ली येथे झालेला, दिल्ली हाट, महिला कारागारांना प्रोत्साहन देण्यासाठी, आणि मग हे दोन्ही बघितल्यानंतर मग कन्फ्युजन होऊ शकतं की लखपती दिदी संमेलन कुठं आयोजित करण्यात आलं होतं किंवा शिल्पदिदी महोत्सव कुठं आयोजित करण्यात आला होता. तर ते कन्फ्युजन नाही होण्यासाठी लक्षात ठेवायचं आपल्याला, लखपती दिदी संमेलन जळगाव इथं आयोजित करण्यात आलं होतं ऑगस्ट 2024मध्ये, आणि त्याला पंतप्रधानांनी उपस्थिती लावली होती. शिल्पदिदी महोत्सव मात्र नवी दिल्ली इथं आयोजन करण्यात आलं होतं, दिल्ली हाट, महिला कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी. ओके, शिल्पदिदी महोत्सव, आणि जे काही महिला कारागीर आहे त्यांना शिल्पदिदी म्हटलं होतं. ओके, हे महत्त्वाचं, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा ऑनलाईन आहे ॲग्रिस्युअर. ओके, ॲग्रिस्युअरचं अनावरण करण्यात आले 3 सप्टेंबर 2024. आता ॲग्रिस्युअर म्हणजे काय? ॲग्रिकल्चर फंड फॉर स्टार्टअप्स रुरल एंटरप्राइजेस. जे काय ॲग्रिकल्चर रिलेटेड जे काय स्टार्टअप आहे त्यांना फंड देण्यासाठी हे अनावरण करण्यात आले ॲग्रिस्युअर 3 सप्टेंबर 2024. आता यावर डेट विचारण्याचे चान्सेस थोडे कमी येतात, परंतु ॲग्रिस्युअर काय आहे
त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा ऑनलाईनर आहे जलसंचय जनभागीदारी उपक्रम 6 सप्टेंबर 2024 रोजी माननीय पंतप्रधानांनी सुरुवात केली. कुठं? सुरत येथे. आता जलसंचय म्हणजे काय, तर जसं आपल्याकडं पाणी फाउंडेशन काम करते, म्हणजे लोकांच्या सहाय्याने पाणी जिरवण्यासाठी किंवा त्याचं वॉटरशेड मॅनेजमेंटसाठी जे काही काम करते पाणी फाउंडेशन, अगदी त्याच पद्धतीचं जलसंचय जनभागीदारी कार्यक्रम ओके, म्हणजे लोकांच्या मदतीने जलसंचयन करायचं असा हा कार्यक्रम आहे. कुठं? सुरत इथं सुरू करण्यात आले 6 सप्टेंबर 2024. डेट विचारण्याचे चान्सेस पूर्वपरीक्षेसाठी कमी आहे, परंतु मेन्सला गेल्यानंतर ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, मग तिकडे डेटसुद्धा विचारली जाऊ शकते. ओके, जलसंचय जनभागीदारी उपक्रम कुठं? सुरत. पुढचा ऑनलाईनर आहे 21 ते 60 वर्ष वयोगटातील राखी पौर्णिमा व आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रत्येकी 2 टप्प्यात 10,000 देणारी ओरिसा सरकारची कोणती योजना आहे, तर ती आहे सुभद्रा योजना. जशी आपली मुख्यमंत्री महिला लाडकी बहीण योजना आहे त्याच संदर्भातली ही सुभद्रा योजना आहे. आपल्याकडं मात्र जो काही वयोगट आहे तो आहे 21 ते 65. ओके, 21 ते 65. तिकडं आहे 20 ते 60 वर्ष आणि तिकडं 2 हप्त्यात 10,000 देणार, म्हणजे वर्षात एकदा राखी पौर्णिमेला, एकदा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, या 2 वेळेस 5-5 हजार दिले जातील. 10,000 देणारी ओरिसा सरकारची योजना आहे सुभद्रा योजना. आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बघितली, महिन्याला 1,500 रुपये 12 महिने दिले जातात. ओके, म्हणजे जवळपास ते 15 आणि 18,000 होतात. इकडं मात्र 10,000 देणारी योजना आहे 2 टप्प्यांमध्ये. ओके, ही आपली या दोन्ही कंपॅरिझनमध्ये लक्षात ठेवता. सुभद्रा योजना कोणाची आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. डायरेक्ट आपल्याला विचारलं जाऊ शकतं की 10,000 रुपये 2 हप्त्यात 10,000 रुपये देणारी सुभद्रा योजना कोणाची आहे, तर मग तिकडे ओडिशा सरकार आपल्याला निवडायला लागेल. किंवा मग सुभद्रा योजना ओरिसा सरकारने जे काही सुभद्रा योजना सुरू केली त्यामध्ये किती हप्त्यात पैसे दिले जातात असंही विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे सगळ्या अँगलने या प्रश्नासाठी तयार राहा, कारण आता जी काही लाडकी बहीण योजना आहे ती सध्या जास्त ट्रेंडिंगला आहे, त्या अनुषंगाने आपल्याला इकडं प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा ऑनलाईनर आहे IIT दिल्लीचा जो काही प्रथम आंतरराष्ट्रीय कॅम्पस आहे तो सुरू करण्यात आला 4 सप्टेंबर 2024. कुठं? अबुधाबी येतं. ओके, या अगोदर IIT मद्रासचा पहिला इंटरनॅशनल कॅम्पस उभारला होता, तो कुठं? झांझिबार टांझानिया येतं. आणि आता IIT दिल्लीने त्यांचा पहिला इंटरनॅशनल कॅम्पस किंवा आंतरराष्ट्रीय कॅम्पस उभारला आहे. कुठं? अबुधाबी येतं. अबुधाबी येतं कोणाचं आहे? IIT दिल्लीचं आहे अबुधाबी, आणि झांझिबार टांझानिया येतं आहे IIT मद्रास. हे दोन्ही वेगवेगळे लक्षात राहू द्या. दोन्हींचा पहिला कॅम्पस आहे मद्रास झांझिबार आणि IIT दिल्ली आहे अबुधाबी. ओके, नंतर पुढचा ऑनलाईनर आहे आदिवासी विद्यापीठाची स्थापना नाशिक येथे करण्यात येणार आहे. आदिवासी विद्यापीठाची स्थापना नाशिक. महाराष्ट्रात किंवा मराठी भाषेचं पहिलं विद्यापीठ आपण बघतोय कुठे आहे? अमरावती रिद्धपूर इथं आहे मराठी भाषेचं पहिलं विद्यापीठ. ओके, तसंच आदिवासी विद्यापीठाची स्थापना नाशिक येथे करण्यात येणार आहे. ओके, नाशिक, हे दोन्ही लक्षात राहू द्या. नंतर प्रायमरी हेल्थ सेंटर केंद्रामध्ये किंवा सेंटरमध्ये सर्वाधिक आयुष डॉक्टर असणारे राज्य कोणतं आहे, तर मध्य प्रदेश. जे काही PHC आपण म्हणतो त्या केंद्रामध्ये सर्वाधिक आयुष डॉक्टर असणारे राज्य कोणतं आहे, तर ते मध्य प्रदेश. सध्या मध्य प्रदेश सर्वात जास्त योजना वगैरे किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपण जनपथ वगैरे त्या आधीच्या ऑनलाईनरच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहेत. ओके, ते मध्य प्रदेश सरकारच्या योजना आहेत, तर त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, ते महत्त्वाचं आहे. आणि लोकसभा इलेक्शन जे झाले 2024चे 18वे लोकसभा इलेक्शन, त्यामध्ये BJPच्या सर्व जवळपास जागा जिंकलेलं ते राज्य आहे. ओके, त्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते लक्षात ठेवायचं आपल्याला. नंतर भारतातील स्टार्टअप्स इकोसिस्टमसाठी व्यासपीठ सुरू करण्यात आले, तर त्याचं नाव काय आहे? भास्कर. जे काही स्टार्टअप आहे ते मग त्यासाठी डॉक्युमेंटेशन असेल किंवा इकॉनॉमिकली हेल्प जे असेल, ओके, स्टार्टअप अनुदान वगैरे त्या गोष्टीसाठीचं जे काही व्यासपीठ सुरू करण्यात आले तर त्याचं नाव आहे भास्कर. नावावरून आपल्याला समजत नाही, परंतु भास्कर व्यासपीठ स्टार्टअप्स इकोसिस्टमसाठीचं आहे. आणि भास्करचं फुल फॉर्म काय आहे? भारत स्टार्टअप्स नॉलेज ॲक्सेस रजिस्ट्री. ओके, भारत स्टार्टअप नॉलेज ॲक्सेस रजिस्ट्री. आता आपल्याला याचा फुल फॉर्म विचारण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत, परंतु स्टार्टअप्स इकोसिस्टमसाठी भारतातलं कोणतं व्यासपीठ आहे असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा ऑनलाईनर आहे आपला ग्रॉस इन्व्हायरमेंटल प्रोडक्ट किंवा GEP निर्देशांक सुरू करण्याला पहिलं राज्य कोणतं आहे, तर ते आहे उत्तराखंड. म्हणजे जगात सर्वात पहिल्यांदा किंवा प्रथमच ग्रॉस इन्व्हायरमेंटल प्रोडक्ट हा जो काही निर्देशांक आहे तो सुरू केला आहे कोणी? उत्तराखंड सरकारने. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल. हे अगोदरच्या एका लेक्चरमध्ये आपण हे पाहिलेले आहे ऑनलाईनचे. ओके, यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. तर पुढचा ऑनलाईनर आपला स्वदेशी बनावटीचे पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज अनावरण करण्यात आलं गोवा येतं. त्याचं नाव काय आहे? समुद्र प्रताप.
ओके, तेलाची गळती रोखण्यासाठीचं ते मदत करणार आहे. स्वदेशी बनावटीचं असणारं पहिलं प्रदूषण नियंत्रण जहाज अनावरण करण्यात आलं, त्याचं नाव काय आहे? समुद्र प्रताप. आणि कुठं अनावरण करण्यात आलं? तर ते गोवा येतं. ओके, हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्याला मुंबई वगैरे वाटू शकतं, तर ते गोवा येतं करण्यात आले. समुद्र प्रताप हे त्याचं नाव आहे. नंतर पुढचं वन लाईनर आहे, नेचर जनरल अहवाल सप्टेंबर 2024नुसार जागतिक प्लास्टिक प्रदूषणात सर्वाधिक वाटा कोणाचा आहे? तर तो भारताचा. म्हणजे काय जगामध्ये जे काही प्लास्टिक प्रदूषण होते त्यामध्ये सर्वाधिक वाटा कोणाचा आहे? तर तो आहे भारताचा. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा वन लाईनर आहे, जगातील पहिल्या आशियाई जटायू संवर्धन केंद्राचे उद्घाटन कुठं करण्यात आले? गोरखपूर, उत्तर प्रदेश. आधीच्या आपण लेक्चरमध्ये हे पाहिलेलं आहे. नंतर ओपन AI कंपनीतर्फे सर्वात प्रगत AI मॉडेल सादर करण्यात आले. त्या मॉडेलचं नाव काय आहे? प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी. ओके, जे काही ओपन AI कंपनी आहे यांच्यामार्फत जे काही सर्वात प्रगत मॉडेल AIचं सादर केलं त्याचं नाव आहे प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी. आपल्याला नावावरून काही अंदाज येत नाही की नक्की हे काय असणार आहे. तर प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी काय आहे? तर ओपन AI कंपनीतर्फे सर्वात प्रगत AI मॉडेल सादर केले, त्याचं नाव आहे प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी. नंतर पुढचा वन लाईनर आहे, भारताची द्वितीय अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी कोणती आहे? ओके, भारताची द्वितीय असणारी जी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी कोणती आहे? INS अरिहंत. मग पहिली कोणती होती? INS अरिहंत 2016 साली ती लॉन्च केली होती. आता आपण दुसरी पाणबुडी लॉन्च करतो जी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ओके, यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा वन लाईनर आहे, भारतातील प्रथम पुन्हा वापरता येण्याजोगं हायब्रिड रॉकेट कोणतं आहे? तर ते आहे रुमी. ओके, RHUMI. ओके, RHUMI रुमी, भारतातील प्रथम पुन्हा वापरता येण्याजोगं हायब्रिड रॉकेट. ओके, नंतर पुढचा वन लाईनर आपला, सुनेता विल्यम्स व बॅरी विल्मोर. ओके, जे काही अडकलेले आहेत अंतराळामध्ये अडकलेले जे आहेत सुनेता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना फेब्रुवारी 2025मध्ये पृथ्वीवर आणणारे SpaceXचं कोणतं अंतराळ यान आहे? तर ते आहे क्रू ड्रॅगन. ओके, क्रू ड्रॅगन. आता यावर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की अंतराळ यानामध्ये अडकलेले 2 अंतराळवीर कोण आहेत? सुनीता विल्यम्स, बॅरी विल्मोर, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे 2 नावं महत्त्वाचे आहेत. नंतर यांना फेब्रुवारी 2025मध्ये आणणारे यान कोणतं आहे? तर क्रू ड्रॅगन आहे. ते कोणत्या कंपनीचं आहे? SpaceX या कंपनीचा आहे, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा अजून वेगळ्या पद्धतीचा प्रश्न म्हणजे त्यांना कधी आणण्यात येणार आहे? ओके, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. फेब्रुवारी 2024. ओके, म्हणजे 4 फॅक्ट वेगवेगळ्या गोष्टीने आपल्या लक्षात ठेवायच्यात. सुनीता विल्यम्स, बॅरी विल्मोर हे नाव लक्षात ठेवायचं, यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कधी आणणार आहे त्यांना? फेब्रुवारी 2025. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या कंपनीचं यान आणणार आहे? SpaceX, ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आणि कोणतं अंतराळ यान आहे? क्रू ड्रॅगन, यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर भारताचा प्रथम अंतराळ दिन जो आहे किंवा त्या दिनानिमित्त मासिक अनावरण करण्यात आले. मासिकचं अनावरण करण्यात आले, त्याचं नाव काय? स्वप्नों की उडान. आता 23 ऑगस्ट हा 2023मध्ये आपण किंवा 23 ऑगस्ट 2023ला जे काय आपलं 23 ऑगस्टला जे काय आपलं अंतराळ दिन चांद्रयान जे हे झालं म्हणजे लँड झालं, चंद्रावर लँड झालं. मग असं करणारा भारत 4था देश होता आणि दक्षिण साईडला उतरणारा पहिला देश होता. त्या अनुषंगाने आपण अंतराळ दिन तो सेलिब्रेट करतो 23 ऑगस्टला. मग तो पहिल्या अंतराळ दिनानिमित्त मासिकचं अनावरण करण्यात आले, स्वप्नों की उडान. ओके, यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. प्रश्न विचारला तर पहिला अंतराळ दिन किंवा अंतराळ दिन कधी सेलिब्रेट केला जातो असाही विचारला जाऊ शकतो. ओके, नंतर पुढचा वन लाईनर आहे, NSG महासंचालक B श्रीनिवासन यांची नियुक्ती करण्यात आली. NSG महासंचालकपदी B श्रीनिवासन. नंतर पुढचा वन लाईनर, भारतीय लष्कराचा संरक्षण निवृत्तीवेतनधारक माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना समर्थन व सेवा प्रदान करणारा प्रकल्प कोणता आहे? प्रकल्प नमन. प्रकल्प नमन म्हणजे काय? जे काही लष्करातले जे काही निवृत्त झालेले जवान आहेत, माजी सैनिक आहेत, ओके, किंवा त्यांच्या कुटुंबियांना जे काही मदत लागण्यासाठी जो काही उपक्रम आहे, प्रकल्प आहे, तो कोणता आहे? प्रकल्प नमन. ओके, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर फिक्कीने युवा आयकॉन म्हणून दोघांची निवड करण्यात आली किंवा सन्मान देण्यात आला दोघांना 2024साठी. यूथ आयकॉन्स ऑफ इंडिया 2024 सन्मान कोणाचा करण्यात आला? आयुष्यमान खुराना आणि नीरज चोप्रा. ओके, आयुष्यमान खुराना अभिनेता आणि नीरज चोप्रा आपल्याला माहिती आहेत. यांना फिक्कीने युवा आयकॉन 2024 आयुष्यमान खुराना आणि नीरज चोप्रा यावर विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा वन लाईनर आपला, रशीद किडवाई लिखित 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स हे चरित्र कोणाचं आहे? सुशील कुमार शिंदे यांचं. रशीद किडवाई यांनी लिहिलेलं 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स हे आत्मचरित्र किंवा हे चरित्र कोणाचं आहे? सुशील कुमार शिंदे यांचं आहे 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स. ओके,
नंतर पुढचा ऑनलाईन आहे आपला निवृत्त खेळाडूंना आवश्यक ज्ञान कौशल्य देऊन अधिक रोजगारक्षम बनवणारा कार्यक्रम कोणता आहे? रिसेट कार्यक्रम. ओके, म्हणजे जे काही निवृत्त खेळाडू आहे म्हणजे ज्यांनी ऑलिम्पिक खेळले किंवा इंटरनॅशनल नॅशनल खेळलेले आहे आणि मग वय वर्ष आता जास्त आहे म्हणजे 40 वगैरे झाले किंवा आता त्यांना ते खेळता येत नाही, तर मग त्यांना रोजगारक्षम किंवा अजून कौशल्य देऊन त्यांना रोजगारक्षम बनवणारा कार्यक्रम कोणता आहे? रिसेट. रिसेट म्हणजे काय? रिटायर्ड स्पोर्ट्स पर्सन एम्पॉवरमेंट ट्रेनिंग. ओके, त्यांना ट्रेनिंग दिली जाईल थोडीफार किंवा इतर कोणतं तरी स्किल देऊन मग त्यांना अजून रोजगारक्षम बनवलं जाईल. रिसेट कार्यक्रम आहे निवृत्त खेळाडूंना आवश्यक ज्ञान कौशल्य देऊन अधिक रोजगारक्षम बनवणारा कार्यक्रम रिसेट. ओके, डायरेक्ट प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा ऑनलाईन आहे ICC अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली कोणाची? जय शहा यांची झाली. 25 वर्ष सर्वात 35 वर्ष त्यांचं वय आणि सर्वात तरुण अध्यक्ष ते असणार आहेत. ओके, सर्वात तरुण अध्यक्ष BCCIचे ICCचे आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ते असणार आहेत. ते BCCIचे सचिवसुद्धा होते. ओके, आणि आत्तापर्यंत भारतातले 5 व्यक्ती असणार आहेत की जे ICCच्या अध्यक्षपदी नियुक्त झाले किंवा त्यांची निवड झालेली आहे. ओके, नंतर पुढचा ऑनलाईनर आहे आपला पॅराऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदके मिळवणारी एकमेव भारतीय कोण आहे? प्रीती पाल. ओके, ॲथलेटिक्समध्ये पॅराऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी 2 पदके एकमेव मिळवलेले आहे आणि ती पहिली किंवा एकमेव भारतीय आहे प्रीती पाल. आता मनू भाकर यांनी सुद्धा ऑलिम्पिकमध्ये 2 पदके मिळवली होती, परंतु एक त्यांचं स्वतःचं आहे आणि एक दुसरं सांघिकमध्ये आहे, म्हणजे दोघांमध्ये त्यांनी मिळवलेलं आहे, ते सांघिक आहे. तसं न करता दोन्ही पदकं स्वतंत्ररित्या मिळवणारी कोण आहे? प्रीती पाल. ओके, पॅराऑलिम्पिक स्पर्धेत. नंतर पुढचा ऑनलाईन आहे MRF इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2024मध्ये राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकणारी प्रथम भारतीय महिला कोण आहे? डायना पुंडले पुणे. ओके, जी काही कार रेसिंग आहे MRF इंडियन नॅशनल यांनी कार रेसिंग जी काही आयोजित केली होती त्यामध्ये प्रथम भारतीय महिला आहे की ज्यांनी रेसिंग जिंकलेली डायना पुंडले. यावर रेसिंगवर एकदा आपल्याला प्रश्न विचारला होता, त्या अनुषंगाने हा विचारला जाऊ शकतो, कारण पहिली भारतीय महिला आहे, त्या अनुषंगाने विचारण्याचे चान्सेस आहेत. नंतर पुढचा ऑनलाईन आहे आपला किलीमांजारो शिखर सर करणारा सर्वात युवा आशियाई कोण आहे? तेगबीर सिंग. ओके, 5 वर्ष वय आहे. किलीमांजारो शिखर सर करणारा सर्वात युवा आशियाई तेगबीर सिंग. ओके, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. किलीमांजारो कोणत्या खंडात आहे? यावर जिओग्राफीमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. किलीमांजारो कोणत्या खंडात आहे? नंतर जे काही किलीमांजारो शिखर आहे ते सर करणारा युवा आशियाई कोण आहे? तेगबीर सिंग. नंतर पुढचा ऑनलाईन आहे 2024 महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन कुठं करण्यात येणार आहे? बिहार. ओके, महिलांच्या बाबतीतले आपण 2023मध्ये एक आपल्याला प्रश्न विचारला होता. ओके, मला वाटते तो बॉक्सिंगच्या रिलेटेड होता की आयोजन कुठं करण्यात आले किंवा त्याचं अनावरण कोणी केलं, अशा प्रकारचा तो प्रश्न होता. त्याच अनुषंगाने आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2024 महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन कुठं करण्यात येणार आहे? तर ते आहे बिहार. नंतर पुढचा ऑनलाईनर ऑलिम्पिक ऑर्डर इन गोल्ड हा जो काही पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आला आहे इंटरनॅशनल जी ऑलिम्पिक कमिटी आहे त्यांच्यामार्फत. कोणाला? फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांना. आता यांना जे ऑलिम्पिक झाले ऑलिम्पिक किंवा ऑलिम्पिक झाले ते पॅरिसमध्ये झाले आणि मग त्याचं यशस्वीरित्या नियोजन केलं किंवा इतर सगळ्या गोष्टीबाबत व्यवस्थितरित्या केल्यामुळे मग फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत त्यांना इमॅन्युएल मॅक्रोन यांना ऑलिम्पिक ऑर्डर इन गोल्ड प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, नंतर पुढचा ऑनलाईनर आहे इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन जे आहे ITTF म्हटलं जातं त्याला, त्यामध्ये भारताचा प्रथम राजदूत कोण असणार आहे? शरद कमल. ओके, ITTFकडून भारतासाठीचा प्रथम राजदूत आहेत शरद कमल. नंतर पुढचा ऑनलाईन आहे आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे प्रथम भारतीय अध्यक्ष रणधीर सिंग. ओके, जी काय इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आपण बघितली IOC आपण तिला म्हणतो, मग त्यांनी वेगवेगळ्या आशियासाठी ऑस्ट्रेलियासाठी किंवा वेगवेगळ्या खंडांसाठी वेगवेगळे अध्यक्ष नेमलेले असतात. मग आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे प्रथम भारतीय अध्यक्ष असणार आहेत रणधीर सिंग. ओके, नंतर पुढचं ऑनलाईन आहे इंग्लिश चॅनल किंवा आपण त्याला खाडी म्हणतो एकट्याने पोहणारा सर्वात वयस्कर भारतीय कोण आहे? सिद्धार्थ अग्रवाल. 49 वर्ष त्यांचं आहे. ओके, इंग्लिश खाडी किंवा चॅनल एकट्याने पोहणारा सर्वात वयस्कर भारतीय. मागच्याच लेक्चरमध्ये आपण इंग्लिश चॅनल किंवा खाडी पोहणारी व्यक्ती पाहिली होती, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यांचं नाव काय होतं. ओके, पुढचं ऑनलाईन आहे राष्ट्रीय निवडणूक आयोग शीतल देवी आणि राकेश कुमार. आता हे चेंज होत राहतात, हे बदलत राहतात. हे आपल्याला इन्क्लुझिव्ह किंवा सर्वसमावेशक ऑप्शन असणार आपल्याला तो निवडायला लागणार आहे, कारण आत्तापर्यंत सचिन तेंडुलकर झाले, नंतर मनोज वाजपेयी झाले, ओके, शीतल देवी, राकेश कुमार किंवा अजूनही इतर व्यक्तींची
निवड ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून केली जाते किंवा राष्ट्रीय निवडणूक आयकॉन म्हणून केली जाते. तर त्या अनुषंगाने आपल्याला शीतल देवी आणि राकेश कुमार यांची राष्ट्रीय निवडणूक आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. नंतर पुढचा ऑनलाईन आहे आपला, महाराष्ट्रातले सर्वात लहान मतदान केंद्र कोणते आहे? तर ते आहे चिकेवाडी गाव, भुदरगड येथलं. याची मतदारसंख्या 32 आहे. जे चिकेवाडी गाव आहे भुदरगड कोल्हापूर इथलं, तर ते सर्वात लहान मतदार केंद्र असणार आहे महाराष्ट्रातलं. ओके, यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा आणि शेवटचा वन लाईनर आहे आपला, हिंदी महासागरातील पाण्याखालील संरचनांची नावं किंवा हिंदी महासागरामध्ये काही संरचना सापडल्या आपल्याला नव्याने आणि मग त्यांची नावं काय आहेत? अशोक, चंद्रगुप्त, कल्पतरू. ओके, अशोक, चंद्रगुप्त आणि कल्पतरू ही हिंदी महासागरात नवीन सापडलेल्या संरचना आहेत, त्यांची नावं आहेत अशोक, चंद्रगुप्त आणि कल्पतरू. या अगोदर 4 संरचना होत्या आणि आत्ता 3 म्हणजे 7 संरचनांना भारताची नावं दिली आहेत किंवा भारताने सजेस्ट केलेली नावं देण्यात आलेली हिंदी महासागरातली अशोक, चंद्रगुप्त, कल्पतरू. आता यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, अशोक, चंद्रगुप्त, कल्पतरू ही कशाच्या संदर्भात आहे किंवा कशाच्या बाबतीत आहेत, नावं आहेत? ओके, असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आत्ता 3 नावं आणि अगोदरची 4 अशी 7 नावं आता हिंदी महासागरातील जे काही संरचना सापडले आहेत नव्याने त्यामध्ये भारतातली देण्यात आलेली आहेत. ओके, हा शेवटचा वन लाईनर होता. ओके, हां, तर ही रॅपिड करंट रिव्हिजन आपली बॅच आहे, ज्यामध्ये जून 2024 ते जून 2024 ते जून 2025पर्यंत आपण ते करंट त्यामध्ये कवर करणार आहोत. ओके, आत्ता ॲडमिशन तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी घेऊ नका. ॲडमिशन घ्यायचं असेल तर गट ब पूर्व परीक्षा 5 जानेवारी 2025ला होणार आहे, गट क पूर्व 2 फेब्रुवारी 2025 आणि राज्यसेवा तसेच जर गट ब आणि कच्या जे काही मुख्य परीक्षा असणार आहेत, सरळ सेवा इतर जे असतील त्यांच्यासाठी महत्त्वाचे बॅच असणार आहेत. राज्यसेवा मुख्यसाठी सुद्धा GS2, GS3, ओके, GS1मध्ये ॲग्रीच्या रिलेटेड जे काही स्कीम असतील, GS4मध्ये जे काही इकॉनॉमिक्स रिलेटेड स्कीम्स वगैरे असतील त्यासाठी ही बॅच महत्त्वाची असणार आहे आणि ब आणि क साठी तर डायरेक्ट आपल्याला करंटवर प्रश्न विचारले जातात. ओके, तर ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला तर या टेलिग्राम आय डीवर, माझ्या टेलिग्राम आय डीवर तुम्ही मला मेसेज करा. व्हॅलिडिटी 1 वर्ष असेल, अनलिमिटेड व्ह्यूज असतील आणि हे जे काही लेक्चर असणार आहे तर हे व्हिडिओ लेक्चर असणार आहे. ओके, ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी कृपया मला मेसेज करा. ओके, इथे आपण थांबूयात. आपण जे काही 21 लेक्चर नंबर 21 ते लेक्चर नंबर 25पर्यंत यामध्ये जून 2024पासून तर सप्टेंबर 2024पर्यंत महत्त्वाचे ऑनलाईनर लेक्चर पाहिलेले आहेत, जे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सुद्धा विचारले जाऊ शकतात आणि मग कंबाईन आणि गट ब गट क साठी तर विचारले जाणार आहेत किंवा इतर सरळ सेवा परीक्षेसाठी सुद्धा विचारले जातील. ओके, इथे आपण थांबूयात. थँक्यू.